नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। पहिली एआय परिषद इंग्लंडमधील ब्लेचली पार्क येथे भरली होती, जिथे द्वितीय महायुद्धात संगणक विज्ञानाचा पाया पाडण्यात आला। त्या परिषदेनंतर फ्रान्स आणि दक्षिण कोरिया येथे अशा शिखर परिषदांचं आयोजन झालं। 2026 मध्ये नवी दिल्लीत पंतप्रधानांनी उद्घाटन केलेले हे चौथे एआय शिखर संमेलन विकसनशील देशात होणं हे भारतासाठी अभिमानास्पद आहे। तथापि जेव्हा आपण एआय मिशनसाठी 2000 कोटींची तरतूद केलेली पाहतो, त्यापैकी फक्त 800 कोटींचा वापर झाला आणि बाकी निधी कमी करण्यात आला, तर भारताच्या जागतिक स्पर्धेत असलेल्या स्थानाचा प्रश्न स्वतः समोर येतो। कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आजच्या घडीला जगातील सर्वात प्रभावी आणि वेगानं विकसित होणारं तंत्रज्ञान मानलं जातं। अर्थव्यवस्था, आरोग्य, शिक्षण, शेती, संरक्षण, प्रशासन अशा सर्वोच्च क्षेत्रात एआय न निर्णायक भूमिका बजावण्यास सुरुवात केली आहे। या पार्श्वभूमीवर 16 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला इंडिया एआय इम्पॅक्ट समिट हा भारतासाठी ऐतिहासिक टप्पा ठरत आहे। विकसित देशांबाहेर प्रथमच विकसनशील देशात भरविण्यात आलेली ही जागतिक परिषद भारताच्या डिजिटल महत्त्वाकांक्षेची घोषणा करणारी ठरली आहे। या परिषदेचे उद्दिष्ट केवळ तांत्रिक प्रगतीचे प्रदर्शन नसून एआयचा वापर मानव कल्याण, समावेशक विकास आणि शाश्वत भविष्यासाठी कसा करता येईल यावर जागतिक स्तरावर चिंतन घडवणं हे आहे। आरोग्य, ऊर्जा, शिक्षण, शेती, लिंग समता, अपंगत्व संबंधित उपाययोजना अशा विविध क्षेत्रातील एआय अनुप्रयोगांवर सखोल चर्चा अपेक्षित आहे। 20 हून अधिक देशांचे प्रतिनिधी, धोरणकर्ते, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि संशोधक या परिषदेत सहभागी होत आहेत। त्यामुळे ग्लोबल साऊथला एआयच्या चर्चेत केंद्रस्थानी आणण्याचा भारताचा प्रयत्न स्पष्ट दिसतो। इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 हे 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान इंडिया एआय समिट नवी दिल्लीमध्ये भरलं गेलं। हे शिखर संमेलन जगातील विकसित देशांबाहेर विकसनशील देशात होणारी पहिली जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद म्हणून ऐतिहासिक मानली जाते। या मंचाच्या माध्यमातून भारताने एआय या भविष्याच्या तंत्रज्ञानाचे नेतृत्व जागतिक पातळीवर सिद्ध करण्याचा मार्ग उघडला आहे। ही परिषद जगभरातील तंत्रज्ञ, उद्योजक, धारणकर्ते, संशोधक आणि राष्ट्रनेते यांना एकत्र आणणारे आहे। परंतु याच्या प्रभावाबद्दल काही गंभीर प्रश्नही उपस्थित होत आहेत। तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।